देशाच्या प्रगतीत एमएसएमई उद्योगाची महत्त्वाची भूमिका असल्याचं सांगत एमएसएमई क्षेत्राशी अधिकाधिक लोकांना जोडण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि चीनचे संरक्षण मंत्री ॲडमिरल डॉन जून यांच्या द्विपक्षीय मुद्द्यांवर विधायक संवाद. भारत चीन सीमेवर शांतता आणि स्थैर्य राखण्याच्या गरजेवर देखील सखोल चर्चा. भारत आणि चीनमधील तणाव कमी करण्याच्या रीतसर पथदर्शी आराखड्याद्वारे जटिल प्रश्न सोडवण्याची आवश्यकता उभय संरक्षण मंत्र्यांकडून अधोरेखित. SCO बैठकीत भारत आणि रशियामध्ये S-400 पुरवठा, S-30 आणि MKI अपग्रेड आणि संरक्षण सहकार्यावर प्रामुख्यानं चर्चा. भारतासोबत खूप मोठा व्यापार करार करून भारताला व्यापाराच्या दृष्टीनं धोरणात्मक पातळीवर अधिक खुलं केलं जाईल, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं सूतोवाच. अणु कार्यक्रमासंदर्भात पुन्हा चर्चा करण्याच्या अमेरिकेच्या प्रस्तावाला इराणचा ठामपणे नकार. अमेरिकेच्या लष्करी हल्ल्यांमुळे उभय देशांमधील अणु वाटाघाटी विस्कळीत. इराण अमेरिकेच्या दबावाखाली झुकणार नाही असं सांगत अमेरिकेनं पुन्हा हल्ले केले तर त्याला इराण जशास तसं प्रत्युत्तर देईल, इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचा इशारा. ओदिशामध्ये प्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला उत्साहात सुरुवात. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी दिल्या जगन्नाथ भक्तांना शुभेच्छा. देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे असं सांगत कोल्हापूर इथं मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ स्थापन करण्याच्या मागणीला सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पाठिंबा. हिंदी भाषेला दुर्लक्षित करूनही चालणार नाही. 5वी नंतर हिंदी येणं विद्यार्थ्यांच्या हिताचं, मात्र राज्यात 1ली ते 4थीपर्यंत हिंदी भाषा सक्ती योग्य नाही, शरद पवार यांचं मत. आणि क्वालालंपूर इथं झालेल्या आशियाई दुहेरी स्क्वॅश स्पर्धेत भारतानं सर्वच प्रकारात सुवर्णपदकाची कमाई करत पहिल्यांदाच पटकावलं या स्पर्धेचं विजेतेपद. नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी विनायक